नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्या पण मुलांना किंवा मुलींना आरटी मार्फत जर प्रवेश करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे. कारण की मित्रांनो, मी याच्यामध्ये काही असे पॉइंट सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुलांना आरटी मार्फत प्रवेश करण्यामध्ये काही अडचण येऊ शकते, त्यांच्या प्रवेश होऊ शकत नाही किंवा त्यांचा अर्ज हा बाद होऊ शकतो. तर ही सर्व जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकता ही जी डिटेल आहे ही ऑफिशियल वेबसाईटवरून घेण्यात आलेलं आहे. आता आरटी ऍडमिशन म्हणजे काय मित्रांनो, तर राईट टू एज्युकेशन या अंतर्गत 25% मोफत जागा राखून हा जो प्रवेश आहे हा विद्यार्थ्यांना दिला जातो. आता कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही मिळणार आणि अपात्र ठरू शकतात, आता याची कारण काय? आता वयोमर्यादा योग्य नसेल, जसं की प्रत्येक स्तरासाठी उदाहरण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिली मर्यादा जी असते ती ठरवलेली असते. याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही अपात्र ठरत असता. आता उदाहरणार्थ 31 डिसेंबर 2026च्या आधारावर आपण ही वयोमर्यादा जर कॅल्क्युलेट केली तर सिनियर केजीच्या मुलाचं वय जे आहे 5 ते 6.5 वर्षे इतके मोजणे आवश्यक आहे. याच्यामध्ये जर नाही बसले तर तुमचे जे मुलं असतात ते अपात्र ठरत असतात. आता उत्पन्नाचा जे प्रमाणपत्र आहे ते पुरेसे नसेल तर आता काही काही वेळेस जे आपलं उत्पन्न असतं ते कास्ट वाईज किंवा जे आपल्याला ठरवलेलं उत्पन्न आहे ऑफिशियल जे वेबसाईट वरून ठरवण्यात आलेले आहे, ती जर चुकीची माहिती किंवा चुकीचं उत्पन्न तुमचं जर आढळून आलं तर तुम्ही तिथं तुमच्या मुलांना अपात्र ठरू शकता. तुमच्या मुलांचा जो केलेला अर्ज आहे तो बाद होऊ शकतो. आता एकापेक्षा जर जास्त अर्ज केले, काही चुकीची माहिती दिली, त्यामध्ये पण तुम्हाला अपात्र ठरवत असतात. आता आवश्यक कागदपत्रे काय द्यायला पाहिजे आणि काय दिले नाही पाहिजे. आता मुख्यतः कागदपत्रे जे आहेत मुलांचा जन्माचा प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, राहता घराचा पुरावा, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, अपंग असेल तर त्यांना हे प्रमाणपत्र लागत असतं. परत इतर कोणते दस्तावेज यापैकी जर जे काही व्हेरिफिकेशन मध्ये बसत नसेल किंवा व्हेरीफाय नसतील तर ते जर डॉक्युमेंट काही डुप्लिकेटपणा आढळून आला तर इथं प्रवेश हा नाकारला जातो. आता जर मुलं अपात्र ठरला तर पुढे काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं काही ऑप्शन पण देण्यात आलेलं आहे. हे ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. वयोमर्यादा ही बदलता येत नाही, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही याच्यामध्ये कोणतीही छेडछाड करू नाही शकत. तो विद्यार्थी त्या शैक्षणिक वर्षात आरटी साठी पात्र होणार नाही. आता मित्रांनो, उत्पन्न आणि जे क्वालिफाईंग प्रमाणपत्र अपडेट असतं किंवा इथं बघू शकता योग्य उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे, जसं की राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीयवरून तुम्हाला ते एक वेबसाईट येतं त्याच्यावरून व्हेरीफाय करून बघायचं आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे लागणार आहे. एससी एसटी साठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हे जर काही योग्य प्रमाणपत्र असले तर तुमचे मुलं यामध्ये पात्र राहू शकतात. आता चुकीची माहिती व दुहेरी अर्ज काढून टाका. कारण की मित्रांनो, शाळेच्या पोर्टलवरून जुना चुकीचा अर्ज हा रद्द करा. नवा योग्य अर्ज जो असतो तो योग्य वेळेत भरायचा असतो, टायमाच्या आत भरायचा असतो. एकाच मुलासाठी फक्त एकच अर्ज करता येतो. तुम्ही जर डबल अर्ज करता तर तुमचा अर्ज हा बाद होणार आहे, कारण की सर्व जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे. आता कागदपत्र पुन्हा सबमिट करा किंवा विरोध नोंदवा. जर कागदपत्र रद्द झाले असेल तर पुन्हा प्रमाणित सबमिट करा. जे निकष असतात त्यानुसार जर असेल तर जिल्हा शैक्षणिक अधिकारी हेल्पलाईन जी वेबसाईट असते किंवा टोल फ्री नंबर असतो त्याच्यावरती ही तक्रार तुम्ही दाखल करू शकतात. शासन निर्णय चुकीचा असल्यास सुधारणाच्या वेळेस अपील करावी लागते. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. आता प्रवेश प्रक्रिया काय आहे, तर ऑनलाईन फॉर्म तुम्हाला जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झालेली दिसेल. त्याच्या रिलेटेड आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी सर्वात पहिले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आहे तो प्रयत्न करत असतो. लॉटरी निवड ही फेब्रुवारी ते मे मध्ये होत असते. तर जे पण विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे, कागदपत्र व्हेरिफिकेशन आहे, ते तुम्हाला शाळेत जाऊन नोंदवावं लागत असतं. आता महत्त्वाचे काही टिप्स आहे या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. अर्ज करताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे, कोणती चुकीची माहिती भरायची नाही आणि एकाच मुलासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता. डबल अर्ज हा करायचा नाही, कारण की तुमच्याच मुलाचं हे नुकसान होत असतं. आता वेळेवरती तुम्हाला काही कागदपत्र काढावे लागतात आणि ते वेळेवरतीच अपलोड करून ते वेबसाईटवर पुरावे लागतात. उत्पन्न जात अपंगत्वाचे जे शासकीय किंवा अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र असतात ते तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यावे लागतात. लिस्ट जी असते निवड झालेली, ते प्रत्यक्ष जी यादी आहे ते वेळेवर तुम्हाला तपासत जायची आहे. त्यांची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला देण्यात येत असते. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो.
तर याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये पण जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.